मोसमी पावसाने भारतात प्रवेश केला नाहीये, तोच ईशान्य भारतामध्ये पावसाने कहर माजवायला सुरुवात केली आहे. ईशान्य भारतातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये म्हणजे आसाम, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या सर्वच राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. सिक्कीममधल्या तिस्सा नदीचं रौद्ररूप बघताना धडकी भरायला लागलेली आहे. या सर्वच ठिकाणी भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. ईशान्य भारतामध्ये दुर्गम परिस्थिती असल्यामुळे त्या दुर्गम भागालाही पावसाचा फटका बसलाय आणि यामुळेच आता मदत कार्यामध्ये थोडे अडथळे निर्माण झाल्याची माहिती समोर येते. यातही व्यवस्थापन विभागाने आता जिथे जिथे पूरस्थिती नाहीये तिकडनं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. सध्या झालंय असं, बांगलादेशवरती तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि पश्चिमी विक्षोभांचं वायव्येकडे सरकणं यांमुळेच आता ईशान्य भारतामध्ये पावसाचा कहर सुरू झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडनं देण्यात आली आहे. सध्या भारतीय हवामान विभाग याबद्दलचे सातत्याने अपडेट्स ईशान्य भारतातील राज्यांना देत आहे व त्याबद्दलच्या धोक्याच्या सूचनांचे तिथे जे निर्देश देण्यात येतील ते सर्व निर्देश ईशान्य भारतातील राज्यांना देण्यात येत आहेत. सध्या प्रशासन दक्ष असून नागरिकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.